शास्त्रकारांनी असं सांगितलंय की माणसाचं आयुष्य एक तर दुर्लभ आहे. आपल्याला माहिती आहे मनुष्य जन्म कधी मिळतो? एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा मग लागे. त्यामध्ये सुद्धा पाप आणि पुण्य हे जेव्हा समान होईल त्यावेळेस माणसाला हा देह प्राप्त होतो. पाप आणि पुण्य हे समान करणं सोपं नाहीये. एखाद्या वेळेस आपण पापच जास्त करतो आणि एखाद्या वेळेस पुण्यच जास्त करतो. पाप जास्त झाले तर नरकात जाईल, पुण्य जास्त झाले तर स्वर्गात जाईल. पण हे दोन्ही समान एकत्र होणं आणि ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जन्म. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी दुर्लभ काय काय आहे त्याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये सुरुवातीला सांगितलं जंतूना नरजन्म दुर्लभम. ते पुढे मग विद्वत्म अस्मात् परम आत्मानात्मविवेचनम सुनभव हे फार पुढची गोष्ट आहे. पण पहिल्यांदा नरजन्म दुर्लभम. देह मिळालाय, मिळालेला देह क्षणभंगूर आहे. आपण म्हणतो बघा व्यवहारामध्ये अचानक जर कोणी गेलं, अहो काल मला भेटला होता, असं कसं गेला? पण त्यावेळेस म्हणतो बरं माणूस खरंच आहे हो, काही नसतं जीवनाचं, आज आहे तर उद्या नाही, सांगता येत नाही, सगळं बोलतो. आणि पुन्हा वागायचं तसंच वागतो. त्याला थोडक्यामध्ये स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानातून वापस येताना मग मात्र अशा गप्पा वैराग्याच्या, काही नाही काल आम्हाला एवढं छान बोल, आम्ही दोघांनी एकत्र काल रस खाल्ला. आणि सकाळी उठल्या उठल्या मला एक सवय आहे, कराग्रे वसते लक्ष्मी नाही. ते उठल्या उठल्या मला व्हॉट्सअप बघण्याची सवय आहे. मी स्टेटस बघितलं पहिल्यांदा लगेच भावपूर्ण श्रद्धांजली. काही नसतं बरं, घरी येतो, स्नान करतो आणि त्या पाणी जे डोक्यावरनं वाहून जातं त्या पाण्यासोबत सगळे विचार सुद्धा. आंघोळ झाली की लगेच पत्त्या टाकभर चहा, चल. कुठं गेलं वैराग्य? नाही. दुर्लभ असणारा देह मिळालाय, तो क्षणभंगूर आहे. असं असताना आपण काय केलं पाहिजे? वस्तुतः त्या इंद्राची एक कथा सांगतात की म्हणे इंद्राला फार सवय होती नवीन घर बांधायचं. त्या विश्वकर्म्याला बोलवायचं, त्याला सांगायचं एक बांध रे आमच्यासाठी घर. त्याने घर बांधलं, पुन्हा बघायचं थोडा आकार बरा नाही, परत पाड, नवीन बांध. पुन्हा तो बांधायचा. पुन्हा घर बांधणं झालं, आता कसं आहे हे सगळं ठीक आहे पण रंग काही नीट दिला नाही, परत पाड, पुन्हा नवीन बांध. तो विश्वकर्मा परेशान झाला, काय करावं काय नाही, काय करावं. इंद्र काही सोडत नाही. एके दिवशी असंच घर तो बांधायला सांगू लागला आणि त्या ठिकाणावरून एक लोमश नावाचे ऋषी जाऊ लागले. त्यांनी सांगितलं काय करताय? काय नाही म्हणे, घर बांधतोय. बर. इंद्राने विचारलं तुम्हाला घर बांधायचंय का सांगा, कुठं राहता तुम्ही, तुमचं घर कुठल्या कॉलनीत आहे? लोमश म्हणाले बाबा कॉलनी वगैरे तर काही नाही, आम्ही असंच कुठंतरी फिरत जातो, मुक्काम, रात्र झाली एखाद्या झाडाखाली ना एखाद्या वनात कुठंतरी मुक्काम करतो, भेटलं एखाद्या आश्रम धर्मशाळा बघतो तिथं मुक्काम करतो. बर, तुम्हाला एक घर बांधून देऊ का?
लोमश ऋषींनी काय सांगावं, काय इंद्रा मी घर वगैरे बांधलं असतं रे, पण काय माझं आयुष्य कमी आहे, घर बांधण्यात कुठं वेळ वेळ घालू. वस्तुतः लोमश ऋषींचं आयुष्य किती होतं असं वर्णन आहे की त्यांच्या शरीरावरचा एक केस गळाला म्हणजे एक ब्रह्मदेव गेल्यानंतर त्यांच्या शरीरावरचा एक केस गळायचा म्हणे. आणि असे सगळे केस जेव्हा गळतील तेव्हा ते मरणार होते. तुम्हाला माहिती आहे का माणसाच्या शरीरावर किती केस असतात? नाही, मी सांगू, एका मनुष्याच्या शरीरावर 3.5 कोटी केस असतात. तुम्ही म्हणाल तुम्ही काय मोजलात का? पण शास्त्रकारांनी त्याचं गणित केलंय, संतांनी त्याचं गणित लावलंय. असं म्हणतात की 2 संत जेव्हा एकत्र भेटतात त्यावेळेस काय काय घडतं ते वर्णन आहे, त्याच्यात त्याची संख्या दिली आहे. बघा बरं, 2 संत एकत्र आले, काय होतं म्हणे, पहिल्यांदा 4 मिले, ह्यांचे 2 डोळे आणि त्यांचे 2 डोळे एकमेकांना बघतात ना, ते 4 मिले, 4 झाले ना, 2 डोळे 2 डोळे. नंतर सांगितलं 64 खिले. हा, काय चाललंय, बरं आहे सगळं? मग थोडं हसणं वगैरे. मग ह्याचे 32 दात आणि किती झाले, 64 खिले. नंतर बिस्र हे कर जोड, नमस्कार करतात ना, मग आता ते राम राम, मग यांच्या हाताची 10 बोट आणि त्यांच्या हाताची 10 बोट किती झाली, बिस्र हे कर जोड. हरिजन से हरिजन मिले निहसे 7 करोड. ते संत जेव्हा एकमेकांना आलिंगन देतात त्यावेळेस त्यांच्या शरीरावर ते रोमांच उभे होतात आणि त्यांची संख्या सांगितली 7 करोड. म्हणजे एकाची किती झाली, 3.5 करोड. एवढे वर्ष ते जगणार होते, एवढे ब्रह्मदेव जायचे होते. इंद्राने विचार केला, एका ब्रह्मदेवामध्ये 14 इंद्र बदलतात. माऊलींनी सांगितलंय, काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. एक ब्रह्मदेवाचं आयुष्य होईपर्यंत 14 इंद्र बदलतात. मग इंद्राने विचार केला की लोमश ऋषी जर म्हणत असतील माझं आयुष्य कमी आहे, मी घर बांधण्यात वेळ घालणार नाही, तर माझं काय असेल? मग त्यांनी सांगितलं, विश्वकर्म्या जा म्हणे, बस झालं आता घर बांधणं. मी हे का सांगतोय तुम्हाला, माणसाचं आयुष्य दुर्लभ पण आहे आणि मिळालेलं चिरकाल टिकणार पण नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं बघा, आयुष्य खातो काळ सावधान. त्यांचा अभंग आहे, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंग आहे. त्याच्यामुळं जर आपल्याला आता मिळालंय ना, मग आता त्याचं सार्थक्य करायचं. सूत ऋषींनी सांगितलं, शौनका तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्याचे मी तुम्हाला एक एक उत्तर देतो. तुम्ही म्हणालात ना सगळ्याचं सार काय आहे, मी तुम्हाला सांगतो. भक्ती कशी वाढेल, ज्ञान कसं वाढेल हे मी तुम्हाला सांगतो. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे, श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. कालरूपी सर्पाच्या मुखामध्ये आपण अडकलोय, आपण त्याचा घास झालोय. मग त्याच्यातून बाहेर कसं पडायचं? श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम.
त्याच्यासाठी हे श्रीमद भागवत आहे. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला असं वाटतं भागवत ऐकल्याने पुण्य मिळेल. मी थोडं उलट सांगत असतो, थोडं वेगळं सांगतो. भागवत ऐकल्याने पुण्य मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट आहे, पण आधी आपलं पुण्य आहे म्हणून ऐकायला मिळतंय. म्हणजे कार्यकारण भाव बघा. भागवत ऐकल्याने पुण्य, त्याच्यापेक्षा आधी पुण्य आहे म्हणून ऐकायला मिळते. आता तुम्ही बघा, इंदोरमध्ये किती लोक आहेत, एवढेच कस काय आले? काही नाही, त्यांचं पाप आडवं आलेलं असतं, पुण्य नसतं. ऐकायला मिळावं. काही काही जणांना खरेच कामही असतील, पण काही काही जण असा विचार करतात तिथं जायचं, बरं तिथं आता खुर्ची रिकामी भेटेल की नाही की, मग कुठं खाली बसावं, 3-3, 4-4 तास खाली कुठं बसा, पंखे असतीलच की नाही की, एवढी सध्या गरमी चालू आहे. मग त्याच्यापेक्षा उगा आपण घरीच कूलर लावून झोपलं तर काय बिघडतंय. त्यांना मात्र पातक आडवं आलं. बरेच जण असं होतं, का हो काल दिसला नाहीत कथेला? काय सांगावं, निघणारच होतो पण तेवढ्यात पाहुणे आले. ते पाहुणे आले नसतात, ते आपलं पाप आलेलं असतं तिथं, ते जाऊ देत नाही कथेला. म्हणून भागवत ऐकल्याने तर पुण्य मिळणारच आहे, पण आधी पुण्य असेल तर ऐकायला मिळतं. असं वर्णन आहे, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्मजन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं. म्हणून तर आपल्याला अधिक मासामध्ये कथा ऐकायला मिळते. तुम्हाला सांगू का, आपले नरकाचे द्वार बंद झालेत आता आपल्यासाठी. आपल्याला जर यमदूत घेण्यासाठी आले तर लगेच विष्णुदूत येतील तिथं. अरे यांना घेऊन जाऊ नका, अधिक मासामध्ये यांनी भागवत ऐकलंय, हे आपलं गिराईक नाही. भागवताचं महात्म्य सांगताना सूत महर्षी त्यांना सांगतायत, एकदा असं झालं की परीक्षित राजाला, आता उद्या आपल्याला कथा येणार आहे, परीक्षितीला शाप मिळाला, मग ते गंगेच्या तटा गेले, शुकाचार्य आले. तिथं झालं असं म्हणे की देव आले म्हणे सगळे स्वर्गातले. कशासाठी? एक अमृताचा कलश घेऊन आले की हे अमृत तुम्ही परीक्षितीला द्या आणि तुम्ही जे कथा रूपी अमृत सांगताय त्याला ते आम्हाला द्या. शुकाचार्यांनी काय सांगावं? क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर्महान ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवान् जहासः. शुकाचार्य म्हणाले, अरे कुठं एखादा मोठा मणी आणि कुठं एखादा काचेचा तुकडा, तसं कुठं आमची कथारूपी अमृत आणि तुमचं कुठं स्वर्गातलं अमृत. देणार नाही तुम्ही, जा. शौनकांनी विचारलं, आचार्य मला एक सांगा, तुम्ही हे जे भागवताचं एवढं महात्म्य सांगताय, हे नेमकं कोणी कुणाला सांगितलं? तशा भागवताच्या अनेक जोड्या आहेत बरं, तर एक 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 आपल्याला पुढे येणार आहेत. पण सूतांनी सांगितलं की वस्तुतः हे भागवत ब्रह्मदेवाला विष्णूंनी सांगितलंय. त्यानंतर ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलंय, नारदांनी व्यासांना सांगितलंय, व्यासांनी शुकाचार्यांना सांगितलंय, शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितलंय. पण
सप्ताह पद्धतीने भागवत हे सनत कुमारादिकांनी नारदांना सांगितलंय. त्यावेळेस शौनक विचारतात, हे नारद आणि सनकादिकांची भेट कुठं कशी झाली ते सांगा. याचं कारण असं आहे, नारद हे सारखं इकडे तिकडे फिरत असतात. त्यांचं कधी एका ठिकाणी राहत नाहीत. तेव्हा ह्यांची भेट कशी झाली ते सांगा. मग सूत सांगू लागले, ऐक म्हणे, एकदा हे विशालायाम चत्वारो ऋषयो मलाह सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम. एकदा झालं असं की बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सनक सनंदन सनातन सनत कुमार याच्यात फिरू लागले आणि अचानक वाटेमध्ये त्यांना नारद भेटले. पण नारद कसे बसले होते माहितीये? एकदम तोंड पाडून बसले होते. हलणं नाही, डुलणं नाही. सनकादिक आले, त्यांना विचारलं, का हो असं का बसल्यात, काय झालंय तुम्हाला? काय तुम्हाला कोणी काय मारलं का? म्हणे नाही. तुमचं कोणी पाकिट मारलं का? म्हणे नाही. अहो मग एवढा तोंड पाडून का बसलात? नारदांनी सांगितलं, काय सांगावं तुम्हाला, मी पृथ्वी सर्वोत्तम आहे असं समजून मी पृथ्वीवर फिरू लागलो. कुठं कुठं फिरलो मी बघा. मी पुष्करला गेलो, प्रयागला गेलो, काशीला गेलो, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वर सगळीकडे फिरलो. पण मला तिकडं काय दिसलं? घोर असं कलियुग आलंय आणि माणसं उदरम भरिणो जीवा. माणसं फक्त आपलं पोट कसं भरेल याच्यामध्येच आपला वेळ घालतात. सगळं आयुष्य ह्याच्यामध्ये. म्हणून मी काही ठिकाणी बघितलंय, आता हे पुणे मुंबईचे जे लोक आहेत ना, अक्षरशः मशीन जशी काम करते तशी कामं करतात. काही जीवनाचं ध्येयच नाही. सकाळी उठणे, डब्बा घेणे, ते लोकल किंवा काय बस असेल ते पकडणे, कामाला जाणे, काम करून येणे आणि झोपणे. तसं नाही. मशीन, अहो तुम्हाला खोटं वाटेल, मी एका घरी गेलो होतो मुक्कामाला 7 दिवस पुण्यात. त्या माणसाची एक मुलगी होती 5-6 वर्षाची. हा माणूस सकाळी 6ला जायचा नोकरीला. त्याचं काहीतरी लांब होतं म्हणे, पोहोचायला 2 तास लागायचे. 6ला जायचा. ह्याची मुलगी उठायची 8 वाजता आणि हा रात्री यायचा 10 वाजता. मुलगी झोपे जायची 9 वाजता. गाड भेट नाही, काही नाही. का बरं? फक्त पैसे कमवायचे. बरं, माणसाच्या पोटापुरतं ते असतं, पण तरी सुद्धा नाही आपल्याला हे करायचे, ते करायचे, ते घ्यायचंय, ते घ्यायचंय. मग मोबाईल 20-30 हजाराचा जमतो का आता? ॲपलच पाहिजे. त्याच्यासाठी करा कष्ट. बघा, सगळा वेळ त्याच्यामध्ये घालतायत. उदरम भरिणो जीवा मंदभाग्याहा मंदा सुमंद मतयो. म्हणजे कलियुगामध्ये माणसाची बुद्धी कमी झाली. हे सगळं कोणी बघितलं? नारदांनी. त्यांना फार सुंदर एक वर्णन केलंय. न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी. योगी राहिलेला नाही, ज्ञानी राहिलेला नाही, संत राहिले नाहीत. अट्टशूला हा म्हणजे लोक अन्न विक्रय करतील. पूर्वी अन्न विक्रय होता का? नाही. अन्न विकतील. त्याच्यानंतर माणसं सगळं आयुष्य विषय कसे प्राप्त होतील त्याच्यासाठी घालतील. नारदांनी बघितलं. असं समजा एक लाकूड तोड्या होता
वनामध्ये लाकडं तोडू लागला. तिथून एक राजा जाऊ लागला. राजाने विचार केला, त्याला बघितलं, अरे म्हणे माझ्या राज्यातली एवढे गरीब लोक, यांना काहीतरी देऊ. त्याला बोल इकडे, मी काय करतोयस? म्हणे लाकड तोडतोय, गरीब आहे. ठीक आहे, एक काम कर, मी तुला ना एक 10 एकर शेत देऊन टाकतो म्हणले. बर, 10 एकर? 10 एकरनं काय होणार आहे या काळात? असं आहे, तुला 100 एकर शेत देतो. बर, गरीब आहेस ना, तू घे. त्या लाकूड तोड्याने काय केलं, तो दररोज त्या शेतातले जे झाडं होते ना, ते लाकड तोडायचं त्याचे, आणि त्याचे कोळशे वगैरे करायचं आणि मोठ्या शहरामध्ये जाऊन विकायचं. बरेच दिवस त्यांनी ते केलं. एके दिवशी खूप पाऊस झाला, ते काही कोळशे वगैरे त्याला करता तसेच लाकडं घेऊन तो विकायला गेला. विकायला बसला, एक माणूस आला, कितीला देतोयस? काय नाही म्हणे, काय 30-40 रुपये किलोने घेऊन जा. त्याने ते लाकूड घेतलं, बघितलं. त्या माणसाने विचारलं त्या विकणाऱ्याला, तुला हे लाकड काय आहेत ते माहिती आहे का? काय आहेत? अरे म्हणे हे चंदनाचे लाकड आहेत. म्हणे हो, मग काय असतं? तुला ह्याची किंमत माहिती आहे का? खूप असते. म्हणे हो. बरं, अजून आहेत का शिल्लक? त्या माणसाने सांगितलं 100 एकर होते म्हणे, त्याच्यातले मी 95 एकरचे कोळशे केलेत, 5 एकर शिल्लक आहेत म्हणे आता. आता ही कुठल्या लाकूड तोड्याची गोष्ट नाही ना, कुठल्या त्या राजाची गोष्ट नाही, आपली गोष्ट आहे. 100 एकर चंदनाचा आपल्याला मिळाले शेत, पण त्याचे आपण विषयांमध्ये वेळ घालून 95 एकर कोळसा केलाय. मग मात्र उरलेला तरी चंदन आहे ना, मग त्याचं कसं सार्थक्य करता येईल ते बघा. नारदांनी हे सगळं बघितलं, काय लोक वागतायत काय नाही. पशुतुल्य थोडक्यामध्ये. तुम्ही आजकाल बघा, बातम्या बघतात आपण सगळेजण, एक तरी टीव्हीवर बातमी चांगली असते का सांगा? याने याचा खून केला, याने याला पळवून नेलं, हेच झालं तेच झालं, चांगली बातमीच नाही. राजकारणातल्या सुद्धा जरी बातम्या बघितल्या, ह्या पदासाठी ह्यांनी भांडणं केले, हे त्याला बोलले, ते ह्याला बोलले, ह्याच्यामध्येच नारद म्हणतात हे सगळं बघत बघत मी जात होतो आणि वाटेमध्ये मी एक मोठं आश्चर्य पाहिलं. काय पाहिलं? म्हणे एक स्त्री त्या ठिकाणी रडत बसली होती, दिसायला तरुण होती. त्या ठिकाणी तिच्या मांडीवर 2 वृद्ध झोपलेले होते. मी जात होतो, काही बोललो नाही तरी सुद्धा तेवढ्यामध्ये तिने मला आवाज दिला, ओ थांबा साधू, भो भो साधो क्षणम तिष्ठ मच्चिंतामपि नाशे, थांबा थांबा थांबा. नारदांनी विचारलं, कोण आहेस तू? तिने सांगितलं, अहम भक्तिरिति ख्याता इमे मे तनयौ मतौ. म्हणे माझं नाव भक्ती आहे. भक्ती आहे. पर हे कोण आहेत? म्हणे हे 2 माझे मुलं आहेत. नारद म्हणाले, तू तरुण दिसतेस आणि तुझे 2 पोरं म्हातारे कस काय? मला सांगा, कसं असावं? पोरं तरुण असावेत, आई म्हातारे, की आई तरुण आणि पोरं म्हातारे? पोरं तरुण पाहिजेत आईपेक्षा. म्हणे असं उलट कस काय झालं? तिने सांगितलं, मलाही माहिती नाही, तुम्हीच बघा. आता मी बरेच ठिकाणी फिरत फिरत आले, महाराष्ट्रात गेले, इकडे गेले, तिकडे गेले, पण वृंदावनामध्ये मी जेव्हा आले त्यावेळेस मी तरुण झाले, परंतु हे अजून सुद्धा माझे 2 मुलं वृद्धच आहेत. या मुलांचं नाव काय आहे? ज्ञान आणि वैराग्य. असं आहे. नारदांनी बघितलं सगळं. हां, बरोबर आहे म्हणे, वृंदावनामध्ये भक्तीला महत्व आहे, पण ज्ञान वैराग्यांना अजून महत्व नाही. वृंदावनाचं महत्व आपल्याकडे फार सांगितलंय बरं.
असं वर्णन आहे. कोणत्या लोकापेक्षा कोणता लोक श्रेष्ठ असं वर्णन आहे. स्वर्गपदात गुरु सत्यम, स्वर्ग लोकापेक्षा सत्यलोक श्रेष्ठ आहे. सत्यादपि गुरुतरंतु वैकुंठम, सत्यलोकापेक्षा वैकुंठ लोक श्रेष्ठ आहे. आणि वैकुंठादपि गुरुतरम अवनव धन्यम वृंदावनम मन्ये, वैकुंठापेक्षा पृथ्वीवर असणारं जे वृंदावन आहे ते श्रेष्ठ आहे म्हणे. का? त्या ठिकाणी साक्षात भक्ती नाचते म्हणे. तू इथे आलीस, तू तरुण झालीस, मग माझ्या मुलांना तुम्ही आता तरुण करा. नारदांनी सांगितलं काही काळजी करू नकोस, कलीचा प्रभाव आहे. बर, भक्तीने विचारलं, कलीचा जर प्रभाव असेल, कली जर वाईट असेल, तर त्या परीक्षित राजाने कलीला का राहू दिले इथं? नारदांनी सांगितलं कलियुग वाईट आहे, पण कलियुगाचा एक गुण चांगला आहे. कुठला माहिती आहे? म्हणजे अनेक जरी आपल्याकडून दोष घडले, परंतु असं एक सोपं साधन आहे की ते साधन केल्यानंतर त्याच्यातून आपण मुक्त होतो, आणि त्याचं नाव आहे नाम. नाम हे कलियुगामध्ये विशेष आहे, त्याच्यामुळं कलीला त्या परीक्षिताने राहू दिलं. बर, ते काही असू द्या, माझ्या मुलांना तरुण करा. नारदांनी गीता वेद वेदांत घोष बराच प्रयत्न केला, परंतु ते काही तरुण झाले. तो काय करावं काय करावं काय करावं कळत नाही. मग त्यावेळेस स्वतः इकडं तिकडं ते फिरू लागले, आणि नेमकं आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, नारदा तुम्ही काही काळजी करू नका, फक्त याच्यासाठी ना तुम्ही एक सत्कर्म करा. आता सत्कर्म काय ते त्यांनी नाही सांगितलं, फक्त सत्कर्म करा एवढंच सांगितलं. ठीक आहे, इकडं तिकडं आता सत्कर्म काय ते प्रत्येकांना विचारू लागले. तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही सांगा. कोणालाही सत्कर्म काय ते सांगता येत नव्हतं. त्या ठिकाणी मी इकडं तिकडं फिरू लागलो, आणि अचानक मला उपाय सापडले नाहीत, म्हणून मी इथं तोंड पाडून बसलोय. कळालं का तुम्हाला आता? म्हणे हो कळालं कळालं. आता तुम्ही सांगा आम्ही काय करावं उपाय. वस्तुतः बघा बरं, दुःख कोणाला झालंय? भक्तीला. म्हातारे कोण झालेत? ज्ञान वैराग्य. आणि एवढी धडपड कोण करते? का बरं? कारण नारद हे संत आहेत, आणि संतांचा स्वभाव असा आहे, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आम्हाला संतांना सहन होत नाही म्हणे की लोकांना त्रास झालेला. म्हणून जगद्गुरु शंकराचार्यांनी संतांचं लक्षण करताना काय सांगितलं? संत कसे आहेत? शांता महांतो निवसंती संतो वसंत व लोकहितम चरंतः. वसंत ऋतूप्रमाणे नेहमी लोकांचं हित कसं होईल ते संत बघतात. म्हणून नारद शब्दाचा अर्थ काय हो? किती अक्षर आहेत सांगा बरं? किती आहेत? ना, र आणि द, हो ना? मग नारद शब्दाचा अर्थ काय? म्हणजे नारद शब्दाच्या अर्थावरून आपल्याला नारदांचा स्वभाव कळेल. नार या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. नारम ददाति इति नारदः. जे दुसऱ्यांना नेहमी ज्ञान देतात त्यांना म्हणायचं नारद. अजून एक सांगतो, न अरदः भवति इति नारदः. अरद म्हणजे जो कधीही दुसऱ्यांना दोष देत नाही त्यांना म्हणायचं नारद.
वेगवेगळे अर्थ आहेत. नारद म्हणतायत की या ठिकाणी तुम्ही आलायत, महत्भाग्याने आलायत. सनकादिक तुम्ही कसे आहात? सनकादिकांचे सुद्धा फार सुंदर विशेषण दिलेत बरं. ते काय म्हणतायत? भवंतो योगिन सर्वे, तुम्ही सगळे योगी आहात. एवढंच कशाला? बुद्धिमंतो, तुमची बुद्धी फार तल्लख आहे म्हणे. सत्कर्म काय करायचं तुम्ही सांगा. बहुश्रुता आहात, तुम्ही ऐकलेलं पण खूप आहे. त्याच्यानंतर मला एक विशेषण फार आवडलं बरं. पंचहायन संयुक्ता आहात, म्हणे तुम्ही नेहमी 5 वर्षाचे असता. असं कुठं असतं का हो? एकच व्यक्ती कायम 5 वर्षाचा असू शकेल का? नाही. जो जन्माला येईल त्याचं आयुष्य वाढत जाईल ना. मग नारद असे कसे म्हणतायत की तुम्ही नेहमी 5 वर्षाचे असता? याचा अर्थच एवढा आहे, पुराणांचा विचार हा 3 पातळींवर करावा. आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. हे नेहमी 5 वर्षाचे म्हणजे काय बघा. 5 वर्षाच्या बालकाचं मन हे कसं असतं? निष्पाप असतं की नाही, शुद्ध. त्यांच्या मनामध्ये इच्छा असते का कोणाला तरी फसवावं वगैरे? नाही ना. सनकादिक तसे होते, कोणाला फसवायचं नाही, कोणाचं निष्पाप मन. म्हणून तुम्ही 5 वर्षाचे. तुम्ही कसे आहे? तुमचं घर कुठं आहे? सदा वैकुंठ निलया, वैकुंठात राहता. हरिकीर्तन तत्पराहा, नेहमी भगवंताच्या कीर्तनात तत्पर असता. एवढंच कशाला तुम्ही उन्मत्त आहेत म्हणे. सनकादिक म्हणाले आम्हाला उन्मत्त म्हणता का? नारद म्हणाले ऐका तरी उन्मत्त कशात आहेत. लीला मृत रसोन्मत्ता, भगवंताच्या लीलेमध्ये तुम्ही उन्मत्त झालात. बर, आम्हाला सांगा काय करावं काय नाही. सनकादिकांनी सांगितलं, नारदा त्याचं उत्तर तुझ्या जवळच आहे पण तुला आठवत नाहीये. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकलासी. म्हणजे मला माहिती नाही उत्तर काय आहे ते. सनकादिकांनी सांगितलं ज्या वेळेस व्यास दुःखी होऊन बसले होते त्यावेळेस व्यासांचं दुःख तुम्ही भागवत सांगून दूर केलंय. तुम्ही कसं विसरलात? ठीक आहे, मग तुम्ही मला एक सांगा, सत्कर्म करा ते सांगितले ते काय आहे ते सांगा. मग ह्यांनी सनकादिकांनी सांगितलं त्याच्यासाठी सत्कर्म म्हणजे तुम्ही 7 दिवस भागवत सप्ताह करा, मग ते ज्ञान वैराग्य तरुण होतील. 7 दिवस म्हणजे आता कोण भेटणार आम्हाला? एक काम करा, तुम्हीच सांगा. आनंद नावाच्या तटावर सगळे गेले. काही जण असं म्हणतात, ज्यांना बातमी कळाली ना की तिथं भागवत होतंय, साक्षात सनकादिक सांगतायत, बरेच जण निघाले म्हणे ऐकायला. पण त्याच्यामध्ये काही असे होते ते रुसून बसले होते, आम्हाला आमंत्रण नाही, आम्ही कशाला जावं. काही ऋषींनी अहो मी तुम्हाला आमंत्रण देतो चला म्हणे. तिथं गेले. 7 दिवस सप्ताह झाला आणि सप्ताह झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आश्चर्य घडलं. काय झालं? भक्ती सुतौ तौ तरुणौ गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासीत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. त्या ठिकाणी भक्ती आपल्या मुलांना घेऊन आली, पण कशा? तरुणौ गृहीत्वा, तरुण झालेल्या मुलांना घेऊन आली. आणि ती म्हणते काय या भागवताचं महात्म्य असेल, तुम्ही इथं भागवत केलं पण तिथं माझ्या वृंदावनामध्ये माझे पोरं तरुण झाले. हे भागवताचं महत्व आहे.
ह्यांनी शौनकांनी सांगितलं, तुम्हाला कळालं का नारद आणि सनकादिकांची भेट कशी झाली? सप्ताह पद्धतीने त्यांनी कसं सांगितलं? शौनकांनी विचारलं, हे ऐकल्याने फक्त चांगले लोकांचाच उद्धार होतो का पापी लोकांचा पण उद्धार होतो ते सांगा. बघा, असं वर्णन आहे, शंकर आणि पार्वती माता या दोघांचा विवाह झाला. पार्वतीने सांगितलं देवाला, पतीला, की का हो म्हणे, लग्न झालंय नवीन? म्हणे हो. मग फिरायला घेऊन जाणार नाहीत का? म्हणे जाऊयात. चल, चालत येत नाही, मग 4 व्हीलर आणा म्हणले. 4 व्हीलर पाहिजे, बर. नंदीला बोलवलं, चल बस म्हणे ह्याच्यावर. पार्वती म्हणाली मला 4 व्हीलर पाहिजे. मग शंकरांनी सांगितलं, हे 4 व्हीलरच आहे की, नंदीला पाय किती आहेत? झाले ना 4 व्हीलर, बस याच्यावर. पार्वतीने जाऊ दे म्हणे, मी बसत नाही, आपण चालतच जाऊ. बरं आहे म्हणे, चला पाय मोकळे करू. चालत दोघं निघाले. छान गप्पा मारत जाऊ लागले आणि अचानक एकदम शंकर एका जागी गेल्यानंतर जमिनीवर असे लोळू लागले. पार्वती म्हणाली, हो काय झालंय तुम्हाला, असं का करताय? मला सांगा, पती पत्नी रस्त्याने जाऊ लागले आणि अचानक जर नवरा लोळू लागला, कसं वाटेल आपल्याला? पार्वती घाबरून गेली. अहो असं का म्हणताय, काय झालं तुम्हाला? काय काय तुमचं काय पोट दुखतंय का? मेडिकल मधून गोळ्या आणून देऊ का? लोळायला काय झालं? शंकरांनी सांगितलं, माझं पोट दुखत नाही. गोळ्या पाहिजेत? अजिबात नको. मग तुम्हाला इथे लोळायला काय झालं? शंकरांनी काय सांगावं? पार्वती तुला काय सांगू, माझं इथं लोळण्याचं एकच कारण आहे की या ठिकाणी 1000 वर्षांपूर्वी भागवत झालं होतं, म्हणून मी या पृथ्वीवर लोळतोय. बघा काय महत्व असेल त्या पृथ्वीचं. हो का? बर. पुढे गेले. अजून 1 किलोमीटर गेल्यानंतर अचानक पुन्हा लोळायला सुरुवात केली. पार्वतीने विचारलं, काय झालं आता? इथं पण 1000 वर्षांपूर्वी भागवत झालं होतं का? शंकरांनी सांगितलं नाही. मग आता इथं लोळायला काय झालं? शंकरांनी सांगितलं, इथं 1000 वर्षांपूर्वी भागवत झालेलं नव्हतं, पण 1000 वर्षांनंतर इथं भागवत होणार आहे म्हणून लोळतोय म्हणले. एवढं महत्व या भागवताचं आहे. शौनकांना सुतांनी सांगितलं, म्हणजे पुण्यवान काय, पाप्यातला पापी सुद्धा या सप्ताह पद्धतीने मुक्त होतो. शौनकाने सांगितलं, नुसतं असं सांगू नका, एखादं उदाहरण सांगा. आणि मग त्यावेळेस स्वतः सूत महर्षी त्यांना गोकर्णाची कथा सांगतात. आपल्याला तसं गोकर्णाची कथा माहिती आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे, तुंगभद्रेच्या तटावर राहतोय. त्याची एक पत्नी आहे, तिचं नाव काय? धुंदुली. तो आत्मदेव कसा होता आणि धुंदुली कशी होती हे माहिती आहे का? आत्मदेवाचं वर्णन आहे, सर्व वेद विशारदः. आत्मदेव सगळं वेद शास्त्र त्याला येत होतं, पण धुंदुली कशी होती? तिचे एक एक जर विशेषण बघितले ना, मला तिचे 1-2 विशेषण फार आवडतात. ती काय म्हणते माहिती आहे का? तिचं एक विशेषण आहे, स्ववाक्य स्थापिका नित्यम. थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं, मी जे म्हणते तेच खरं.
समाजामध्ये अशा धुंदुली अजून फार आहेत. मी म्हणते तेच खरं, तुम्ही म्हणताय ते अजिबात खरं नाही. ही धुंदुली त्याच्यातलीच होती. अजून एक तिचं विशेषण आहे, लोकवार्ता रता. जे घरात किती काम चालू असू द्या, बाहेर जर काही घडलं एखादं, तिथं पहिल्यांदा हजर राहायची. काय झालंय मला सांगा. तिला एक विशेषण आहे, कलहप्रिया. कलहप्रिया म्हणजे तिला भांडायला फार आवडायचं. समजा कधी आतमध्ये जेवायला बसला, ही जर वाढू लागली, तेवढ्यात जर तिच्या कानावर भांडणं आले, ती थेट आधी तिकडे निघणार. नवरा, अगं मला जेवायला वाढ. हो तुम्ही थांबा. हो तुम्ही काय दररोजच जेवता, भांडणं काय रोज रोज बघायला मिळतात काय. बर तिथं जाणार आणि तिथं गेल्यावर गप्प बसणार नाही. भांडणं मिटत आले की पुन्हा लावून देणार. मिटत आले की त्यांना विचारायचं, काय झालं. हे बघ ना, मला असं म्हणाला. बापरे, तुला असं म्हणावं, तुला असं म्हणावं म्हणलं की परत लागली. कलहप्रिया. काही काही जणांना फार भांडायची सवय असते बघा. थोडक्यामध्ये भांडणं काढतात. जे असे असतील त्यांनाच धुंदली म्हणा. हो तुम्हाला खोटं वाट, मी एकदा ना आमच्या लातूर नांदेड एक बस आहे, नांदेडवरनं लातूरला निघालो. 4 तासाचा प्रवास आहे. बसमध्ये बसलो, बस निघाली. तिथं 2 बायका बसल्या आणि बस निघाल्या भांडणं सुरू केली. कशासाठी. ही म्हणते मला खिडकीकडून बसायचं, ही म्हणते मला खिडकीकडून बसायचं. एवढे भांडल्या. शेवटी ते लातूर जवळ एक 15 किलोमीटर अलीकडे एक गाव आहे आष्टामोड, ती तिथं उतरली एक बाई. झालं, बस पुढे निघाली. आता त्या दुसऱ्या बाईनं खिडकीकडे बसावं की नाही. आता एवढे भांडले होते तर तिथंच बसली. थोड्या वेळानंतर शेवटी त्या कंडक्टरच आला. म्हणे, मावशी तुम्ही तेव्हापासून एवढं त्या खिडकीसाठी भांडलात, तुम्ही तिकडे बसा ना जाऊन. त्या बाईने सांगितलं, कोण म्हणते म्हणे आम्ही खिडकीसाठी भांडलोत. मग तुम्ही कसं काय भांडलोत. काही खिडकीसाठी वगैरे नाही म्हणे. नांदेड लातूर 4 तासाचा रस्ता आहे. मग 4 तासाचा रस्ता आम्ही काटायचा कसा. आता बघा बरं म्हणे, बघता बघता लातूर आलं म्हणले. कलहप्रिया, ह्याला म्हणायचं धुंदुली. पण त्या धुंदुलीचं एक चांगलं पण होतं बरं. शूराच्या गृहकृत्येषु, घर कामामध्ये मात्र 1 नंबर होती. कितीही माणसाचा स्वयंपाक एवढ्या पटपट करायची. काही जण असे असतात, दोघांचा स्वयंपाक जरी करायचा असेल, बापरे 4-5 पोळ्या कराव्या लागणार बाबा. आता काही 15 माणसं येऊ द्या, 15 माणसाचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो. ही धुंदुली मात्र तशी होती. शूराच्या गृहकृत्येषु, घर कामामध्ये 1 नंबर. दोघही आनंदात राहायचे, परंतु त्यांना एकच दुःख होतं, ते म्हणजे मुलगा नाही. काय करावं. त्या आत्मदेवाच्या घरी फळं आणले, फळं नासून जायचे. भाज्या आणल्या, भाज्या नासून सडून जायच्या. झाडं लावले, झाडं सुकून जायचे. एवढंच कशाला, त्यांच्या अंगणामध्ये जे पशु होते त्यांना सुद्धा कधी अपत्य व्हायचे नाहीत. त्याला फार वाईट वाटलं. त्यांनी ठरवलं आता जगायचंच नाही. धिक जीवितम प्रजाहीनम, धिक गृहंच प्रजां विना, धिक धनंच अनपत्यस्य, धिक कुलं संततिं विना.
मुलगा नाही ना, मी आता मरून जाणार. वस्तुतः या ठिकाणी मुलाला काय शब्द वापरलेत बघा. संतती, पुत्र, अपत्य, प्रजा. अपत्य कुणाला म्हणायचं? मुलाला. पण अपत्य त्याला का म्हणायचं? अपत्य शब्दाची व्युत्पत्ती काय? अपत्य म्हणजे न पतंती पितरः नरके यस्मात्, ज्याच्यामुळे पितर नरकामध्ये जात नाहीत त्याला म्हणायचं अपत्य. नाही तर काही काही मुलं असे असतात की मोक्षाला गेलेल्या पितरांना सुद्धा नरकात आणतात. हो की नाही? आपल्या भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलं की नाही पहिल्या अध्यायात, दोषे रेते कुलग्नाना वर्णसंकरकारक हे सगळं वर्णन बघा. पतंती पितरो ह्येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. इथं गीता कोणाकोणाला पाठ आहे सांगा बरं? नाहीये पाठ? बरं. पण बरेचदा वाचलेली आहे, पारायण खूपदा झालेले आहेत. ठीक आहे, हळूहळू पाठ होईलच ना आता, एवढे पारायण झालेत म्हणल्यावर. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं, मुलगा जर वाईट कर्म करू लागला तर म्हणे वर गेलेले पितर खाली येतात, खालच्या लोकात कमी म्हणजे उच्च दर्जाच्या लोकातून खाली येतात. मग अपत्य कोणाला म्हणायचं? पुत्र कोणाला म्हणायचं? पुत्र पुन्नाम नरका त्रायते इति पुत्र. हा जो वडिलांना नरकामध्ये जाऊ देत नाही त्याला पुत्र म्हणायचं. ह्याने विचार केला, बस मला पुत्र नाही ना, मी आता जगतच नाही, जगून काय उपयोग. आत्महत्या करायला गेला. आत्महत्या करणार तितक्यामध्ये त्याच्या महत्भाग्याने त्या ठिकाणी साधू आले. काय करतोयस? ह्याने सांगितलं मी प्राणत्याग करतोय. म्हणे का? मला मुलगा नाहीये. त्या साधूंनी सांगितलं बाबा आत्ता काय, पुढच्या 7 जन्मामध्ये तुला मुलगा नाही, उगा जा घरी. ह्याने सांगितलं मला ते तत्वज्ञान देऊ नका, मुलगा देता का सांगा, नाही तर मरतो, मी करतो आत्महत्या. तो काय करावं काय नाही. ठीक आहे, तुला मुलगा पाहिजे ना, मी मुलगा देतो. एक काम कर, हे फळ घे, तुझ्या पत्नीला खायला दे. पत्नीला खायला दे आणि फळ देताना एकच सांग, एक तिला नियम पाळायचा आहे. नाही काय? 1 वर्ष खोटं बोलायचं नाही. काही हरकत नाही. फळ घेतलं, घरी आला, बायकोला सांगितलं हे फळ तुला खायला सांगितलंय, ते खाल्लं की आपल्याला मुलगा होईल. बर, एक नियम आहे. म्हणे काय? 1 वर्ष खोटं बोलायचं नाही. ही मनातल्या मनात म्हणाली 1 वर्ष खोटं बोलायचं नाही? जोक आहे का? आम्हाला तासाला खोटं बोलावं लागतं. 1 वर्ष म्हणजे? तिने विचार केला हे पाळणं होत नाही आपल्याला नियम काही. तो काय करावं काय करावं. तिची एक बहीण होती धुंदुलीची, तिला बोलवलं. हे बघ साधूने फळ दिले, खाल्लं तर कसं मुलगा होईल म्हणे. आता त्या धुंदुलीचे कुतर्क काय ते बघा. धुंदुली काय म्हणते? फलभक्षेण गर्भस्यात्. मी जर फळ खाल्लं ना तर माझं मोठं पोट होईल. मग समजा दैवात धाटी व्रजेत गामे, गावामध्ये जर यदा कदाचित जर चोरं आली तर मला पळता कसं येईल मग? बरं, मला मग काम करता यायचे नाहीत, मग माझे ननंद वगैरे सगळे कामाला येतील घरात, मग सगळ्या त्या कपाटाच्या चाव्या त्यांना द्याव्या लागतील. फळ खायलाच नको. तर काय करावं? मग बहिणीनं सांगितलं मग काय करायचं? तर बहिणी काय झालं, त्या बहिणीला एक मुलगा होणार होता. हिने सांगितलं तू नाटकं कर काही दिवस, माझ्या नवऱ्याला पैसे दे, आज मुलगा झाला की ते तुला देईल. ठीक आहे, मुलगा वगैरे
काही काळानंतर मुलगा झाला, तो हिला मुलगा दिला. हिने सांगितलं आत्मदेवाला आपल्याला मुलगा झालाय. वा वा. आणि या फळाचं ह्यांनी काय केलं, फळाची परीक्षा तरी घेऊत म्हणून ते टाकलं अंगणातल्या गाईला, त्याने ते फळ खाल्लं. म्हणून कालांतराने तो जो इकडचा मुलगा झाला ते आणून दिलेला बहिणीचा, त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. आणि त्या गाईला सुद्धा त्या फळाच्या प्रभावाने मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण म्हणजे काय? गो हो कर्णव इव कर्णव यस्य सहा. ज्याचे कान गाईसारखे आहेत, त्याचं सगळं शरीर माणसाचं होतं पण कान गाईसारखे होते, त्याचं नाव गोकर्ण. धुंदुकारी मात्र फार वाईट निघाला. गोकर्ण मात्र, कारण तो साधूच्या प्रसादाने जन्माला आलेला होता. धुंदुकारी वाटेल तसा वागायचा, वडिलांना मारायचा, काहीही करायचा. एके दिवशी वडील थकले, आता म्हणतायत मुलगा झाला नसता तर बरं झालं असतं. ते साधूंनी सांगितलं होतं की नाही, मुलगा झाला नसता तर बरं झालं असतं. गोकर्णाकडे आले, काय करू आता सांग. मग गोकर्णाने आपल्या वडिलांना 2 श्लोकामध्ये उपदेश दिलाय. त्याला म्हणायचं गोकर्ण गीता. फार सुंदर 2 श्लोक आहेत बरं. देहे स्थिमांस रुधिरेभिमतिंत्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. एक श्लोक झाला. दुसरा, धर्मं भजस्व सततं त्यज लोकधर्मान् सेवस्व साधु पुरुषान् जहि कामतृष्णाम् अन्यस्य दोष गुणचिन्तनमाशु मुक्त्वा सेवा कथा रसमहो नितरां पिबत्वम्. धर्मं भजस्व सततम. त्याने फार आपल्या वडिलांना उपदेश सुंदर दिलाय. बाबा, एक काम करा, या सगळ्यांचा त्याग करा आणि वनामध्ये जा. हे सगळं खोटं आहे. वनामध्ये जा आणि धर्माचं आचरण करा. त्याच्या लोकधर्मान, लोक काय म्हणतील त्याच्याकडे बघू नका. आपण चांगलं केलं तरी लोक नावं ठेवतात आणि वाईट केलं तरी लोक नावं ठेवतात. त्याच्यामुळे लोक काय म्हणतील ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही वनामध्ये जा आणि भगवंताचा आश्रय घ्या आणि मुक्त व्हा. वनामध्ये निघून गेले. इकडं मात्र हा धुंदुकारी अजून पापाचरण करू लागला. आईला मारलं, सांग पैसे कुठं ठेवलेस. आई शेवटी कंटाळून आत्महत्या करते. त्यानंतर ह्याने आता घर अजून रिकामं झालं म्हणून घरामध्ये 5 वेश्या आणून ठेवल्या. एके दिवशी त्या वेश्यांनी विचार केला, हा फार पाप करतोय, चोऱ्या करतोय, आपल्याला सांभाळतोय, आता ह्याने आपल्याला भरपूर आणून दिलंय, पण जर पकडल्या गेला तर याच्यासोबत राजा आपल्याला मारेल, म्हणून ह्याला मारून टाकूत. त्याचं नाक झोपला होता, नाक तोंड दाबलं, मरायलाच तयार नाही. पापी माणसं लवकर मरतही नाहीत म्हणे. मारायचा मरायलाच तयार नाही. तो काय करावं म्हणे, लोखंडाच्या गरम सळ्या त्याच्या तोंडात कोंबल्या. मग मेला. असं मरण आल्यावर काय होईल व पुढची गती. भूत प्रेत पिशाच झाला, इकडं तिकडं फिरू लागला. म्हणजे गोकर्ण आपल्या यात्रेला गेले होते, त्यांना बातमी कळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी गयेमध्ये श्राद्ध केलं. गोकर्णाने असं वर्णन आहे बरं की गयेमध्ये श्राद्ध केलं की मुक्ती मिळते. श्राद्ध केलं पण ह्याची तरी मुक्ती झाली नाही. एके दिवशी गोकर्ण घरी आले, अंगणामध्ये झोपले. हा इकडं तिकडं फिरू लागला, वेगवेगळ्या रूपात गोकर्णाच्या समोर आला. कोण आहेस तू? पाणी शिंपडलं. ह्याने सांगितलं, मी तुमचाच भाऊ आहे. अरे तुझं श्राद्ध केलं ना? म्हणे गया श्राद्ध शते ना प्यारे. असे हजारो श्राद्ध करा, माझी मुक्ती होणार नाही.
मी फार पातक केलेत, आता काय करायचं, काहीतरी उपाय बघा. आता काय करावं, काय उपाय आहे, काय उपाय आहे बघू लागले. पुढच्या दिवशी साक्षात गोकर्णाने सूर्यदेवांना विचारलं, काय उपाय आहे सांगा. सूर्यदेवांनी सांगितलं, ह्याच्यासाठी तुम्ही भागवत करा, मुक्त होईल. आणि मग गोकर्णाने 7 दिवस भागवत सांगितलं. त्या ठिकाणी तो धुंदुकारी त्या वेळूमध्ये, त्या बांबूमध्ये जाऊन बसला वायूच्या रूपाने. पहिला दिवस झाला, पहिली गाठ तुटली. दुसरा दिवस झाला, दुसरी गाठ. तिसऱ्या दिवशी तिसरी गाठ. चौथ्या दिवशी चौथी गाठ. 7 दिवसामध्ये त्याला मुक्ती मिळाली आणि एका सुंदर अशा विष्णुदूताचं त्याला रूप प्राप्त झालं. त्या ठिकाणी साक्षात त्याला घेण्यासाठी भगवंताने विमान पाठवलं. तो प्रेत, तो धुंदुकारी म्हणतोय, धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी. काय भागवताची कथा आहे म्हणे, एवढा पापी असणारा मी, पण माझा सुद्धा उद्धार भागवताने झाला. काय भागवत कथा धन्य आहे. पण आश्चर्य तिथे एक घडलं बरं. गोकर्णाने बघितलं, त्या धुंदुकारीला नेण्यासाठी विमान आलंय ना, तर त्या विमान म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला एकच सीट होती. गोकर्णाने विचारलं त्या देवदूतांना, काय हो म्हणे, की भागवत इथं एवढ्यांनी ऐकलंय, त्या विमानात कोण बसणार, एकच सीट दिसतीये. देवदूतांनी सांगितलं, ह्याच्यामध्ये धुंदुकारी बसणार आहे फक्त. म्हणे कसं काय, आम्ही नाही का. म्हणे नाही. का बरं, आम्ही कथा ऐकली नाही. विष्णुदूतांनी सांगितलं, तुम्ही ऐकली, पण गोकर्णाने जशी ऐकली तशी ऐकली नाही. गोकर्णाने कशी ऐकली, आपल्या धुंदुकारीने जशी ऐकली तशी ऐकली नाही. धुंदुकारीने विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना मनो दोष जयश्चैव कथायाम निश्चला मतिहि एवमादिकृतंचेत स्यात् तदा वैश्रवणे फलम. या धुंदुकारीने जशी कथा ऐकली तशी तुम्ही ऐकली नाही. म्हणे का बरं, ह्यांनी कशी ऐकली. ह्यांनी ऐकलेल्या कथेचं घरी जाऊन श्रवण मनन निधिध्यासन केलं. बऱ्याच लोकांनी काय केलं म्हणे, काही नाही, इथल्या इथं ऐकलं आणि इथंच सोडून निघून गेले. मग कशी ऐकावी. ऐका, कथेचं जर फळ पाहिजे असेल, पहिलं सांगितलं विश्वासो गुरुवाक्येषु. वक्ता जो सांगतोय त्याच्यावर विश्वास पाहिजे. विश्वास नसेल, कथेचं फळ गेलं. तो काय सांगतोय, गेलं फळ. गोकर्णाची कथा मी कधी काय ऐकली नव्हती वय, त्याने काय नवीन सांगितलं, गेलं फळ. स्वस्मिन दीनत्व भावना. मुख्य म्हणजे मनोदोष जयश्चैव, मनावर विजय पाहिजे म्हणे. आणि कथा या निश्चला मतिहि, सगळं मन आपलं कथेत पाहिजे. एवमादिकृतंचेत स्यात्, अशी जर कथा ऐकली तर तदा श्रवणे, मग तुम्हाला त्याचं फळ मिळेल. बर, गोकर्ण पुन्हा त्यांनी कथा केली, सगळे मुक्त झाले. पण शौनकांनी विचारलं, तुम्ही जे सांगताय 7 दिवस कथा अशी करा तशी करा वगैरे वगैरे, या 7 दिवस कथा ऐकल्याने ते भक्ती ज्ञान वैराग्य ते सुद्धा तरुण झाले. त्याच्यानंतर हा पापी असणारा धुंदुकारी सुद्धा मुक्त झाला. या सप्ताहाचा विधी आम्हाला सांगा. नेमकं 7 दिवस आम्ही काय करायचं, 7 दिवस कसं राहायचं, 7 दिवस काय खायचं, 7 दिवस काय प्यायचं ते सांगा. ह्यांनी मग नियम सांगायला सुरुवात केली. बरं, सगळ्यात पहिल्यांदा सुंदर अशा प्रकारे मंडप करावा. आता इथं तर आपला मंडप सुंदरच आहे.
एवढे पंखे आहेत तरी बरं आहे, म्हणजे उन्हाळा असल्यामुळं गरमीमुळं कोणी झोपू शकत नाही, तरी त्याच्यातले काही जण असतात किती गरम आम्ही झोपून दाखवतो म्हणतात. छान मंडप करावा, त्याच्यामध्ये असं सांगितलंय सगळा मंडप शेणाने सारवावा. ठीक आहे, आता या काळात शेणाने सारवणं होत नाही, पण कमीत कमी दररोज मंडप झाडलेला असावा, पुसलेला, जागा स्वच्छ असावी. यजमानांनी पत्रिका बनवाव्यात. भागवतात तर पत्रिका कशी छापावी ते सुद्धा दिलंय बरं. पत्रिकेचा हे कसा असावा, नाव टाका अमुक अमुक, मग चला सगळ्यांनी यावे वगैरे वगैरे, सगळ्यांना पत्रिका पाठवाव्यात. प्रत्येकाच्या घरी जाऊन देणं शक्य नसेल तर व्हॉट्सअपवर पाठवाव्यात. आणि बरोबर आहे ना, आयोजकांना प्रत्येकाच्या घरी जाणं देणं शक्य आहे का? दुसरे भरपूर कामं असतात, अनेक कामं असतात, त्याच्यामध्ये मग एक काम करा म्हणे व्हॉट्सअपवर पाठवा, ह्याच्यात नाही. हे मी मनाने सांगतोय बरं. नाही तर तुम्ही पुन्हा म्हणाल त्या काळात व्हॉट्सअप होतं का? तसं नाही, पण होईल तसं पोहोचवाव्यात. लोकांना सांगावं या, पण ज्यांना पत्रिका पोहोचल्या नाहीत आणि त्यांना कळालंय की इथं इथं अमुक अमुक ठिकाणी भागवत चालू आहे, तर त्या ठिकाणी आमंत्रण नसताना सुद्धा जावं. तिथं रुसून बसू नये, आम्हाला आमंत्रण का दिलं नाही, देऊ नये का आमंत्रण, तसं नाही. माणसं नाही तिथं आमंत्रण नसले तरी जातात. बऱ्याच जणांना सवय असते, लग्नामध्ये आमंत्रण नसतं तरी जातात. का बरं? जेवण्यासाठी. याला विचारलं तू कुणाकडून आहेस, आता मुलीकडच्यांनी जर विचारलं तर तो म्हणणार मी मुलाकडून आलोय म्हणणार, मुलाकडच्यांनी विचारलं मी मुलीकडून आलोय म्हणणार. तिथं मात्र त्याला काही वाटत नाही. आणि चला कथेला म्हणलं बोलवलंय का मला त्यांनी, तिथं मात्र असं. म्हणून तसं नाही. कथेला, कीर्तनांना, प्रवचनाला आमंत्रणाची गरज नाही. मंडप कसा असावा, म्हणजे श्रोत्यांना छान व्यवस्थित बसता येईल अशी व्यवस्था करावी. पण श्रोत्यांना फारही आरामदायी असावं असंही करू नये बरं. हो, नाहीतर मग कोणीच ऐकत नाही. अहो तुम्हाला काय सांगावं, काही दिवसांपूर्वी माझी नागपूरला कथा होती. तिथं एक सभागृह होतं, पूर्ण एसी, बसायला छान छान अशा खुर्च्या होत्या, मस्त मागे पुढे व्हायच्या. आणि त्यातल्या त्यात त्यांनी काय केलं, सगळ्या लाईट बंद करून टाकल्या, फक्त त्या कथाकाराचीच लाईट तिथं मंडप त्या स्टेजवरची चालू ठेवली. आता मला सांगा, एवढी छान एसी, एवढा अंधार, एका स्वरात आपली कथा चालू आहे, समोरचे लोक, मी म्हणलं आता आरती झाली तरी उठत का नाहीत? म्हणून एवढे आरामदायी होईल असं त्यांना बसायला द्यायचं, त्रास होई नये एवढं बघायचं. कथाकाराला व्यवस्थित बसता येईल असं आसन करावं. त्याच्यानंतर 7 दिवस काय खावं, शास्त्रकारांनी सांगितलं सात्विक आहार करावा. व्यासांनी तर पहिल्यांदा सांगितलं एक काम करा, 7 दिवस उपवास करा. हे व्यास लिहिताना मी तिथंच होतो. व्यासांना सांगितलं महाराज असं काही लिहू नका. का बरं? म्हणलं लोक कथेलाच यायचे नाहीत ऐकायला. 7 दिवस काहीच खाऊ नका, कसे येतील लोक? मग काय करू? एक काम करतो म्हणे, असं लिहितो 7 दिवस फक्त फळावर राहा. म्हणलं तरी लोक येणार नाहीत.
मग एक काम करा, 7 दिवस दुधावर राहा. म्हणलं तरी येणार नाहीत. मग एक टाइम जेवा. म्हणलं काही काही लोक असे असतात, रात्री जेवल्याशिवाय आपल्याला काही झोप येत नाही असे म्हणणारे असतात. त्यांना 2 टाइम लागतं. मग एक काम करा, 2 टाइम फक्त थोडं दशमी वगैरे काहीतरी खा. लोक म्हणाले आम्हाला भात पण लागतो. शेवटी व्यासांनी लिहून टाकलं, भोजनम सुकरम मन्ये. म्हणजे तुम्ही 2 टाइम पंचपक्वान्नाचं जेवा, फक्त कथेत बसल्यावर झोपू नका म्हणले. बस. त्यांना सांगायचा हेतू एवढाच आहे की जेणेकरून तुम्हाला कथेमध्ये विघ्न येणार नाहीत असं खा. फार पाणी पिलं, फार खाल्लं, मग उठावं लागतं, बाथरूमला जावं लागतं, काहीतरी विघ्न येतात, झोपच येते, हेच तेच काहीतरी होतं, त्याच्यामुळं कमी खा एवढंच सांगितलं. पण पंचपक्वान्नाचं जेवून जर तुम्हाला त्रास होत नसेल, निर्विघ्नपणे कथा ऐकता येत असेल तर तुम्ही ते पण खा असा नियम सांगितला. कांदा लसूण 7 दिवस खाऊ नये. वांग खाऊ नये म्हणे. त्याच्यानंतर जे भगवंतांनी 17व्या अध्यायात वर्णन केले बघा, सात्विक आहार. सात्विक आहार कशाला म्हणायचं? आयुष सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रियाः. बल वाढवणारा अन्न खा. थोडक्यामध्ये सात्विक आहार घ्या. फार तिखट खाऊ नका. तामस कशाला म्हणायचं? कट्वम ललवणात्युष्ण तीक्ष्ण रुक्ष विदाहिनाः आहारा राजसस्येष्टा दुःख शोका मयप्रदाः. फार तिखट खाऊ नये. तिखट खाल्लं की मग माणसाचे स्वभाव कसा होतो? आणि तामसी तर खाऊच नका म्हणले. म्हणजे कसं? यातयामम गतरसम पूती पर्युषितंचेत उत्तिष्ठम. यातयाम म्हणजे वेळ गेलेली, थोडक्यात शिळं अन्न. शिळं अन्न खाऊ नका कमीत कमी 7 दिवस तरी. बऱ्याच जणांना फार आवडतं म्हणे शिळं. उरलेलं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पुन्हा पुढच्या दिवशी गरम करून खायचं. एखाद्या वेळेस ठीक आहे, दररोज असं करून. बरेच जण असं करतात, ते भात मुद्दाहून जास्त लावतात आदल्या दिवशी. का बरं? पुढच्या दिवशी ते फोडणीचा भात करायचा. हां ठीक आहे, एखाद्या वेळेस ठीक आहे, फोडणीचा भात काय वाईट आहे असं म्हणत नाही, पण सारखंच ते खायचं ते चुकीचं आहे. फोडणीत शिळं जास्त खाऊ नका. गत रसम, त्याच्यातला रस निघून गेलाय तसं खाऊ नका. ते वडापाव वगैरे, आता मला सांगा, ते वडे जे तळतात ते तळणारे दररोज तेल बदलतात का हो? नाही ना. कधी बदलतात ते? ते तेल संपल्यावरच बदलतात. मग ते आता किती दिवस लागू द्यात संपायला? तामसी अन्न खाऊ नका. खाण्याचे नियम सांगितले. कथेत कसं बसावं? म्हणे पाय पसरून बसू नये, खात खात कथा ऐकू नये. बरं, म्हणे तुम्ही हे सगळे नियम आम्हाला सांगितले, फक्त आम्हाला आता एक सांगा की हे जे तुम्ही भागवत सप्ताह विधी सांगितला, ह्या भागवताने कोण कोण मुक्त झालं ते सांगितलं, पण मला एक सांगा, नेमकं हे भागवताची रचना कोणी केली, कधी केली, त्यांनी कोणाला शिकवलं? ते व्यासांनी केली असेल तर ते शुकाचार्यांना कसं शिकवलं? त्या शुकाचार्यांनी कोणाला सांगितलं? तो परीक्षित कोण होता? त्याला शाप का मिळाला? हे सगळं तुम्ही आम्हाला सांगा. सूतांनी शौनकांना सांगितलं. म्हणे शौनका, तुला कळत नाही का रे? 8 वाजता तू एवढे प्रश्न विचारतोस मला? तुझ्या सगळ्या प्रश्नाची मी उत्तर देतो, फक्त म्हणे आज देत नाही, उद्या देतो. उद्या आपल्याला
कशा प्रकारे हे व्यास कोण होते, परीक्षित कोण होता, त्याला शाप कसा मिळाला, हा सगळा कथाभाग बघायचा आहे. त्याच्या आधी आता तुम्हाला एक कागद दिले जातील. रामाचं एक छान छोटंसं पद आहे. आपल्या